नमस्ते. जसं इतरांनी प्रोजेक्ट बनवले तसं आम्ही इथे आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट माहिती त्याच्यामध्ये आम्ही प्राणी रक्षण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लाईफ जॅकेट बनवतो. आपल्या पूर येतात, पंप होतात, मला दुष्काळ पडतो, सुनामी येतात, अशाही माणसाची माणसं आपल्या महाराष्ट्रातील शासकीय मदत पाठवायची. अशा वेळी जर आपल्याकडे जॅकेट असेल तर आपण पाण्यात आरामात तरंगू शकतो व पोहू शकत नाही. त्यासाठी हे बनवण्यासाठी अतिशय कमी खर्च हे जॅकेट अमूल्य आहे. त्यात वापरण्यात झालेली साहित्य ही टाकाऊपासून बनवलेली आहे. त्याच्यात जास्त काही साहित्य लागत नाही. त्याच्यामध्ये काय लागतं, आपल्याला फक्त एक पावसाळी जॅकेट पाहिजे, प्लॅस्टिकच्या पट्ट्या पाहिजे, झाकण असलेल्या 500 मिलीच्या 10 रिकाम्या पट्ट्या. याची रचना पण एकदम सोपी आहे. पावसाळी जॅकेट घ्यायचं आहे, त्याच्या इलेक्ट्रिकच्या पट्ट्या अशा प्रकारे शिवायचं आहे की जेणेकरून 500 मिलीची प्रत्येक बॉटल त्याच्यामध्ये घट्ट प्रकारे राहू शकते. मागे 6 लावायचे आहे आणि पुढे अशा प्रकारे 4 लावायचे. त्याच्यात आम्ही 2 शास्त्रीय तत्त्व केले आहेत. एक म्हणजे आर्किमिडीज व दुसरं म्हणजे वातावरणीय. आर्किमिडीज यांनी काय सांगितले, कोणताही तरंगणारा पदार्थ जो आपण पाण्यात टाकतो तर त्याच्या वजनाइतकंच द्रव विस्तारित करतो. या बॉटलमध्ये हवा आहे म्हणजे वातावरणीय दाब आहे. हा दाब पाण्याच्या दाबापेक्षा कमी होतो म्हणून पाणी या बॉटलला सतत वरती ढकलत असतो. ही बॉटल पाण्यात तरंगते. आपल्या व्यक्तीची घनता पाण्याचा थोडा जास्त असतो. पाण्याची घनता असते 1 ग्रॅम सेमी. माणसाची घनता असते 0.975 ते 1.05 ग्रॅम सेमी पर्यंत असते. म्हणून माणसाचे नाक नेहमी पाण्याखाली असते. जेव्हा माणूस जॅकेट घालतं तर हे जॅकेट काय करतं, माणसाच्या आकाराने वाढवतं, वस्तुमान तेवढंच ठेवतं व घनता कमी करतो. याचे तसेच अनेक फायदेही आहेत. महापूर अतिवृष्टी यासाठी आपत्ती आपल्या देशात त्यावेळेस आपल्याला पाणी वितरणासाठी आपल्याला जास्त उपयोग होतो. तसेच किनारपट्टीच्या भागामध्ये जे मासेमारी करणारे लोक आहेत त्यांना जास्त आपण प्रोटेक्शन देतो व ते जॅकेट यूज करून मासेमारी करायला लावली म्हणजे लाईफ जॅकेटचा स्विमिंग येण्यासाठी त्यांना पोहायला येतात तर लाईफ जॅकेट शकतात ते. आणि म्हणजे बॉटल्समध्ये तर किंवा ते भूकंप दुष्काळाचा दुष्काळ आणि पावसाळ्यावेळी तिकडे पिण्याच्या पाण्याची सोय या बॉटल्समध्ये पिण्याच्या पाणी साठवून प्रत्येक स्थळी घेऊन आपण जसे ते जॅकेट रेग्युलर जॅकेट म्हणून वापरू शकतो. आपण पावसाळ्यात शिवाय आपल्याला फक्त काय करायचं, त्या फक्त बॉटल्स काढायचे आपण वापरू शकतो. तुमच्या मनात असं एक विचारत असतो, आम्ही प्लास्टिकच्या बॉटल्स का वापरल्या, लाकूड का नाही वापरल्या. आणि जे आपण लाकूड पाण्यात टाकतो तेव्हा लाकूडच्या पाण्याच्या खाली जाऊन फिल्टर वापरतो आणि जे आपण रिकामी बॉटल पाण्यात टाकतो तर ती लगेच पाण्यात जातं. हे जे प्लास्टिक असतं ते रिसायकल प्लास्टिक आहे आणि या प्लास्टिकच्या एन्व्हायरमेंटला पण काही धोका नसतो. तुमच्याला दुसराचा एक प्रश्न आहे, हे 10 बॉटल याच्यामध्ये एकूण 5 लिटर हवा आहे. ही 5 लिटर हवा 50 ते 60 किलो वजनी माणसाला आरामात पाण्यात करावं. हे जॅकेट एकदम सोप्या पद्धतीने बनवता येते, टाकाऊपासून टिकाऊ आहे आणि आपण घरगुती बनवायला असतो.